Hi friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session, we have to solve examples in practice set 3.5. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 3.5 मधील एक्झाम्पल सोडवणार. तत्पूर्वी तुम्ही आपले प्रीवियस लेक्चर पाहिले नसतील तर ते पहा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते पाहू शकता. So friends, let's concentrate on practice set 3.5. The question number first is that find the value of the polynomial 2x minus 2x cube plus 7 using given values of x. प्रश्नाचा अर्थ असा आहे की पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7 या पॉलिनॉमियलचा आपल्याला by using the values of x is equal to 3, x is equal to minus 1, x is equal to 0 म्हणजे in the place of x 3 minus 1 0 या व्हॅल्यूज टाकून आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. सो फ्रेंड्स, या ठिकाणी फर्स्ट कंडिशन्स आपण लक्षात घेऊ. पहिली कंडिशन अशी आहे फॉर x इज इक्वल टू 3. आता फॉर x इज इक्वल टू 3 काय असेल लक्षात घ्या. आपली पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x अशी आहे p ऑफ x इज इक्वल टू 2x minus 2x cube plus 7. सो फॉर x is equal to 3 म्हटल्यामुळे इन द प्लेस ऑफ x आपण या ठिकाणी 3 यूज करणार म्हणजे p ऑफ 3 या ठिकाणी 2 into 3 minus 2 in the place of x there is 3 cube plus 7. okay, so 2 into 3 6 minus 2 into 3 चा क्यूब म्हणजे 27 plus 7. 7 plus 6 झाले 13 minus 2 into 27 27 2 झाले 54. या ठिकाणी काय करायचं आहे लक्षात घ्या. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. सो या ठिकाणी -54 म्हणजे 54 हा बिगेस्ट नंबर आहे, 13 हा स्मॉल नंबर आहे, त्याच्यातून आपण मायनस करणार. मोठ्या संख्येचं साइन मायनस असल्यामुळे मायनस देणार. 4 minus 3 झाला 1, तसंच 5 minus 1 झाला 4 म्हणजेच p ऑफ 3 आला या ठिकाणी -41 म्हणजे 2x minus 2x cube plus 7 या पॉलिनॉमियल मध्ये x च्या जागी आपण 3 पुट आउट केला तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू येते आपली -41. सिमिलरली सेकंड व्हॅल्यू आपल्याला युटिलाइज करायची आहे, ती आहे फॉर x इज इक्वल टू सेकंड कंडिशन आपल्याला दिली आहे फॉर x इज इक्वल टू -1. आता x इज इक्वल टू -1 p ऑफ x मध्ये आपण -1 व्हॅल्यू पुट आउट करणार. मग काय लक्षात घ्या या ठिकाणी p ऑफ x काय आपली p ऑफ x आहे 2x minus 2x cube plus 7. ओके, आता x इज इक्वल टू -1 म्हटल्यामुळे x च्या जागी -1 येईल. p ऑफ -1 इज इक्वल टू 2 into -1 minus 2 into -1 चा क्यूब plus 7. ओके, तर काय लक्षात घ्या या ठिकाणी 2 into -1 plus into minus झालं 2 1 जा 2 म्हणजे -2. आता या ठिकाणी काय लक्षात घ्या -2 into -1 चा क्यूब आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह असतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब पॉझिटिव्ह असतो प्लस 7. ओके, आता काय लक्षात घ्या -2 एज इट इज -2 into -1 मायनस into मायनस होईल प्लस 2 1 जा 2 प्लस 7. ओके, सो -2 plus 2 कॅन्सल, त्याला आन्सर आपला 7 म्हणजे p ऑफ -1 आहे 7. म्हणजेच गिवन पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7 मध्ये आपण x is equal to -1 पुट आउट केला तर आपल्याला पॉलिनॉमियलचे व्हॅल्यू मिळते 7. आलं लक्षात. सो फ्रेंड, या पद्धतीने आपल्याला थर्ड व्हॅल्यू सुद्धा जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे या पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला x च्या जागी 0 पुट करायचं आहे आणि व्हॅल्यूज फाइंड आउट करायची गिवन पॉलिनॉमियलची. तर काय होईल पहा लक्षात घ्या. या ठिकाणी थर्ड कंडिशन आपण विचारात घेणार. काय आहे थर्ड कंडिशन ती समजून घेऊ आणि ती या ठिकाणी युटिलाइज करून दिलेल्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढू. थर्ड कंडिशन आहे फॉर x is equal to 0. फॉर x is equal to 0 p ऑफ x आहे आपली 2x minus 2x cube plus 7. ओके, आता p ऑफ x च्या जागी येईल 0 म्हणजे p ऑफ 0 is equal to 2 into 0 minus 2 into 0 चा क्यूब
plus 7. Okay, so 2 into 0 minus 2 into 0 चा क्यूब 0 plus 7. काय होईल लक्षात घ्या, 2 into 0 0 minus 2 into 0 0 plus 7. 0 minus 0 0. So P of 0 ची व्हॅल्यू या ठिकाणी आली 0 minus 0 0 0 plus 7 7. So P of 0 आली 7. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये आपण x is equal to 3, x is equal to -1, x is equal to 0 अशा पद्धतीने x चे डिफरंट व्हॅल्यू युटिलाइज करून त्याचे आन्सर काढले. प्रत्येक व्हॅल्यू चेंज करत गेलो तसे त्याचे आन्सर सुद्धा चेंज झाले. याच पद्धतीने आपल्याला पुढचा प्रश्न सुद्धा सोडवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे, तो आहे क्वेश्चन नंबर 2. ओके, सो लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आहे, for each of the following polynomial, for each of the following polynomial, म्हणजे पुढील दिलेल्या प्रत्येक बहुपदी करिता काय म्हटलंय त्यांनी पहा, for each of the following polynomial find P of 1, comma P of 0 and P of -2. म्हणजे पुढे दिलेल्या प्रत्येक पॉलिनॉमियलचा आपल्याला P of 1 काढायचा आहे, P of 0 काढायचा आहे, P of -2 काढायचा आहे. ओके, सो पहा, फर्स्ट पॉलिनॉमियल दिलेली आपल्याला, फर्स्ट P of x is equal to x cube. P of x is equal to x cube. So concentrate here. Polynomial in variable x आहे x cube. या x cube ची व्हॅल्यू for p is equal to for x is equal to 1 काढायची, for x is equal to 0 and for x is equal to -2. सो दिलेल्या कंडिशन्स प्रमाणे आपण या ठिकाणी जाऊ. पहिल्यांदा आपण या ठिकाणी काढणार p of 1. सो पहा, P of 1 is equal to काय येईल, x च्या जागी आपण 1 पुट आउट करणार, 1 चा क्यूब आणि 1 चा क्यूब आहे 1. सो P of 1 आला आपल्या या ठिकाणी 1. सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला, सेकंड थिंग आपल्याला दिलेली आहे P of, ही झाली फर्स्ट. आता सेकंड आहे P of 0. P of 0 काय येईल मग, P of x आहे x क्यूब, सो P of 0 आली 0 चा क्यूब आणि 0 चा क्यूब आला 0. सो P of 0 आली 0. नेक्स्ट थर्ड कंडिशन आहे P of -2. आता थर्ड पहा, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x आहे P of x x क्यूब, आपल्याला काढायचा आहे P of -2. देयरफॉर P of -2 इज इक्वल टू काय होईल, -2 चा क्यूब. ओके, सो -2 चा क्यूब आहे निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह असतो, सो -2 असल्यामुळे -2 चा क्यूब येईल या ठिकाणी -8. सो P of -2 आला आपला आन्सर -8. या पद्धतीने आपण जी फर्स्ट पॉलिनॉमियल होती P of x is equal to x cube त्याच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. फॉर P is equal to 1, फॉर P of 1, P of 0, P of -2, म्हणजे x च्या जागी 1 0 आणि -2 या व्हॅल्यू युटिलाइज करून आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. सेकंड पॉलिनॉमियल आहे सेकंड P of y is equal to y square minus 2y plus 5. y square minus 2y plus 5. पहा, ही पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल y आहे y square minus 2y plus 5. या पॉलिनॉमियल्सच्या आपल्याला तीन व्हॅल्यूज काढायचे आहेत फॉर P of 1, P of 0, P of -2. ओके, सो पहा या ठिकाणी लक्षात घ्या, सेकंड मधील फर्स्ट जी आहे ते काय आहे आपलं P of 1. सो P of 1 आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याच्यासाठी अगोदर पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल काय दिली ती लिहून घेऊ. P of y is equal to y square minus 2y plus 5. आता आपण P of 1 काढणार आहे, म्हणजे y च्या जागी 1 पुट आउट करणार. सो P of 1 is equal to 1 square minus 2 into 1 plus 5. ओके, सो 1 चा स्क्वेअर 1 minus 2 into 1 minus 2 plus 5. 5 plus 1 झाला 6 minus 2 म्हणजेच 4.
पी ऑफ 1 आला आपल्या या ठिकाणी 4. ओके. सो फ्रेंड आता आपल्याला सेकंड व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे, ती म्हणजे काय, पी ऑफ 0. आता फॉर पी ऑफ 0 जी आहे त्या ठिकाणी आपल्याला y च्या जागी 0 पुट आउट करावं लागणार आहे, म्हणून सेकंड मध्ये सुद्धा आपण अगोदर p इन व्हेरिएबल y काय ते लिहून घेऊ, म्हणजे y² - 2y + 5. आता फॉर y = 0 फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे p ऑफ 0 या ठिकाणी मी मग 0 चा स्क्वेअर - 2 * 0 + 5. 0 चा स्क्वेअर विल 0 - 2 * 0 0 + 5. ओके. 0 - 0 0 + 5. 0 + 5 झाला 5, म्हणजे p ऑफ 0 आला आपला 5. ओके. या पद्धतीने आपण या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे फॉर p ऑफ 0. म्हणजेच काय, इन द प्लेस ऑफ y आपण 0 पुट आउट करून y = 0 असताना आपण ही व्हॅल्यू काढलेली. आता थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे p ऑफ -2. p ऑफ -2 म्हणजे इन द प्लेस ऑफ y आपण -2 पुट आउट करणार. सो काय होईल पहा लक्षात घ्या, थर्ड p ऑफ -2 लिहितो मी डायरेक्टली या ठिकाणी, y च्या जागी -2 पुट आउट केला. सो काय येईल पहा लक्षात घ्या, -2 चा स्क्वेअर - 2 * -2 + 5. ओके. -2 चा स्क्वेअर झाला 4, कारण स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो. त्या पद्धतीने -2 * -2 हा सुद्धा आला आपला +4. 2 * 2 4, मायनस इंटू मायनस प्लस होतात म्हणून +5. सो पहा 4 + 4 + 5, 4 + 4 8, 8 + 5 झाले 30. म्हणजे p ऑफ -2 ची व्हॅल्यू आली आपली 30. ओके. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल तर सेकंड एक्झाम्पल जे होतं p ऑफ y = y² - 2y + 5, याच्या सुद्धा व्हॅल्यूज आपण काढल्या आहेत फॉर p ऑफ 1, p ऑफ 0 आणि p ऑफ -2. आता या सेकंड क्वेश्चन मधील जे नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, थर्ड एक्झाम्पल, ते थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. सो थर्ड एक्झाम्पल काय लक्षात घ्या, लिहायचं असेल तुम्हाला तर स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला नोटबुक मध्ये इझिली उतरवता येईल, लिहिता येईल. ओके. नाउ आय कॅन रिपीट. थर्ड एक्झाम्पल आहे क्वेश्चन सेकंड मध्ये, म्हणजे पॉलिनॉमियल नंबर थर्ड आहे, p ऑफ x = x⁴ - 2x² - x, x⁴ - 2x² - x. ओके. सो पॉलिनॉमियल इन द व्हेरिएबल x आहे x⁴ - 2x² - x. आता या पॉलिनॉमियल्सचे आपल्याला आन्सर काढायचे फॉर p = 1, p = 0, p = -2. सॉरी, p ऑफ 1, p ऑफ 0, p ऑफ -2. सो फर्स्ट कंडिशन, फर्स्ट काय आपली p ऑफ 1. p ऑफ 1 काय येईल, p ऑफ 1 या ठिकाणी 1 चा चौथा घात म्हणजे 1⁴ - 2 * 1⁴ -1. ओके. सो 1⁴ एकाचा कितवाही घातांक घेतला तो 30 संख्या येते, म्हणजे एकच येतं. सो 1⁴ झाला 1, -2 * 1 चा स्क्वेअर सुद्धा येईल 1 -1. हा 1 आणि 1 झाले 2, -2 * 1 2. सो 2 - 2 झाला 0, म्हणजे p ऑफ 1 ची व्हॅल्यू या ठिकाणी आली 0. आता आपल्याला सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, जी आहे या ठिकाणी p ऑफ 1 नंतरची p ऑफ 0. ओके. सेकंड आहे p ऑफ 0. सो p ऑफ 0 काय होईल लक्षात घ्या, x च्या जागी आपण 0 पुट आउट केल्यानंतर पुढेही काय होईल लक्षात घ्या, x⁴ म्हणजे 0⁴ - 2x² म्हणजे 2 * 0². ओके. -x म्हणजे -0. ओके. सो 0⁴ झाला 0, 0 चा कितवाही इंडेक्स घेतला तरी तो 0च असतो. -2 * 0 चा स्क्वेअर सुद्धा 0 -0. सो 0 - 2 * 0 0 -0. All the values are 0, so p of 0 is 0.
आलं लक्षात. त्या ठिकाणी पी ऑफ 0 जो आहे तोही आपला आला 0. आता थर्ड जे आहे आणि इन द प्लेस ऑफ एक्स आपल्याला -2 युटिलाइज करायचा आहे, कारण पी ऑफ -2 फाइंड आउट करायचा आहे. सो थर्ड कंडिशन आपण या ठिकाणी लक्षात घेणार, पी ऑफ -2. पी ऑफ -2 इज इक्वल टू काय होईल मग पहा, x⁴ येईल म्हणजे -2⁴ होईल, -2⁴ -2 इंटू -2 चा स्क्वेअर आणि -2. ओके. सो काय होईल लक्षात घ्या, -2⁴ निगेटिव्ह नंबरचा जर इवन इंडेक्स असेल तर त्याचं आन्सर सुद्धा निगेटिव्हच असतं. सो 2चा चौथा घात म्हणजे 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 दूनी 16 आणि इवन नंबर असल्यामुळे इंडेक्स हा येईल तुमचा -16. -2 इंटू -2 चा स्क्वेअर झाला +4, स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह म्हणून तो 4 आला. आता इथं मायनस इंटू -2 मायनस इंटू मायनस +2 झाला. काय लक्षात घ्या, -16 -2 इंटू 4, 4 2 जा 8 म्हणजे -8 +2. ओके. आता काय होईल लक्षात घ्या, -16 -8 झाला -24, -24 +2 झाला -22. सो या क्वेश्चनचं आन्सर आलं -22 म्हणजे पी ऑफ -2 आहे -22. या पद्धतीने आपण जो क्वेश्चन नंबर 2 आहे प्रॅक्टिस सेट 3.5 मधला तो सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे पहा. क्वेश्चन नंबर 3, if the value of the polynomial m³ plus 2m plus a, if the value of polynomial m³ plus 2m plus a, m³ plus 2m plus a is 12, is 12 for m is equal to 2, for m is equal to 2, then find the value of a, then find the value of a. ओके. या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, जर गिवन पॉलिनॉमियल m³ प्लस 2m प्लस a या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फॉर 12 असेल तर a ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजे गिवन पॉलिनॉमियल इन द व्हेरिएबल m आहे. सो आपण या ठिकाणी लिहिणार p ऑफ m इज इक्वल टू m³ प्लस 2m प्लस a. ओके. आता फॉर m इज इक्वल टू 2 म्हटलंय, त्याच्यामुळे m च्या जागी आपल्याला 2 लिहावं लागेल, म्हणजे p ऑफ m च्या जागी येईल आपला p ऑफ 2. p ऑफ 2 इज इक्वल टू येईल या ठिकाणी 2 चा क्यूब प्लस 2 इंटू 2 आणि a प्लस a. ओके. सो 2 चा क्यूब आहे 8 प्लस 2 इंटू 2 झाला 4 प्लस a, 8 प्लस 4 12 प्लस a म्हणजे p ऑफ 2 आला आपला 12 प्लस a. परंतु आपल्याला असं म्हटलं आहे की फॉर m इज इक्वल टू 2 द व्हॅल्यू ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2, म्हणजेच या ठिकाणी असं येईल बट p ऑफ 2 इज इक्वल टू 12 आपल्याला दिलेलं आहे. p ऑफ 2 इज इक्वल टू 12. सो फ्रेंड, ही जी व्हॅल्यू आली p ऑफ 2 ची तिला 12 सोबत कंपेअर करावं लागेल. म्हणजेच काय येईल या ठिकाणी 12 प्लस a इज इक्वल टू काय घ्यावं लागेल 12, कारण p ऑफ 2 ची व्हॅल्यू जशी 12 प्लस a आहे तसेच p ऑफ 2 ची व्हॅल्यू 12 आहे एक्झाम्पल मध्ये दिली. म्हणून 12 प्लस a इज इक्वल टू 12. देयरफॉर a इज इक्वल टू काय होईल या ठिकाणी पहा, हा 12 तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे a इज इक्वल टू 12 मायनस 12 दॅट इज 0. म्हणजेच a इज इक्वल टू 0. आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4. तो असा आहे, लक्षात घ्या. फॉर द पॉलिनॉमियल mx², फॉर द पॉलिनॉमियल mx²
for polynomial mx square minus 2x plus 3 minus 2x plus 3 if p of minus 1 is equal to 7, if p of minus 1 is equal to 7, then find m, then find m. ओके, आपल्याला असं म्हटलं या पॉलिनॉमियल मध्ये, लक्षात घ्या, फॉर द पॉलिनॉमियल mx square minus 2x plus 3 if p of minus 1 is equal to 7 then find m. या पॉलिनॉमियल मध्ये जर x या व्हेरिएबलच्या जागी आपण -1 पुट आउट केला तर व्हॅल्यू येते 7 आणि असं असेल तर आपल्याला m ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. सो p ऑफ m दॅट इज पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल m काय अगोदर लिहून घेऊ आपण. या ठिकाणी पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल m नाही आहे, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x आहे. ओके, ती काय आहे mx स्क्वेअर minus 2x plus 3. ओके, if p of minus 1 is equal to 7, आता p of minus 1 म्हणजे काय, x च्या जागी -1 पुट आउट करणार. सो m into -1 चा स्क्वेअर minus 2 into -1 plus 3. ओके, m into -1 चा स्क्वेअर आला 1 minus 2 into -1 minus into minus plus 2 झाला आणि plus 3. ओके, सो m into 1 झाला m आणि 2 plus 3 2 plus 3 झाले 5, म्हणजे p ऑफ -1 आला आपला m plus 5. परंतु उदाहरणात आपल्याला असं दिलंय की p ऑफ -1 7 आहे, म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो बट p ऑफ -1 इज इक्वल टू 7. सो p ऑफ -1 ची एक व्हॅल्यू 7 आहे आणि p ऑफ -1 ची एक व्हॅल्यू m plus 5 आहे, म्हणून या दोन्ही आपण कम्पेअर करू शकतो, म्हणजे LHS RHS घेऊ शकतो. सो या ठिकाणी येईल आपलं m plus 5 इज इक्वल टू 7. ओके, सो m इज इक्वल टू काय होईल लक्षात घ्या, हा 5 तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे 7 minus 5 and therefore असं असेल तर m ची व्हॅल्यू काय असेल, मग m इज इक्वल टू 7 minus 5 म्हणजे 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे, जर p ऑफ -1 7 असेल तर या पॉलिनॉमियल मधील m ची व्हॅल्यू आली 2. आलं लक्षात. या पद्धतीने कोणतेही एक्झाम्पल असेल तर ते आपण दिलेल्या माहितीच्या आधारे अचूकपणे सोडवू शकतो आणि अचूकपणे सोडवायला काही अडचणही यायला नको. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 5 आहे पहा. Divide the first polynomial by second polynomial and find the remainder by using factor theorem. Divide the first polynomial by second polynomial and find the remainder using factor theorem and find the remainder using factor theorem. फर्स्ट पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे आणि जो रिमाइंडर आहे तो फॅक्टर थेरमने आपल्याला काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. असं एक्झाम्पल दिलेले आहे. ओके, सो याच्यात फर्स्ट एक्झाम्पल आहे दिलेलं आपल्याला x स्क्वेअर minus 7x plus 9 x स्क्वेअर minus 7x plus 9 डिवाइडेड बाय x plus 1. सो म्हटलं डिवाइडेड बाय x plus 1 म्हणजे सेकंड पॉलिनॉमियल x plus 1 दिलेली, म्हणजे फर्स्ट पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियलने या ठिकाणी डिवाइड करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी p ऑफ x आहे तुमचा p ऑफ x x स्क्वेअर minus 7x plus 9. ओके, आणि डिवायझर दिलेला आहे, डिवायझर आहे x plus 1. ओके, x plus 1 असेल तर कंपेअरिंग विथ x minus a is equal to 0. त्या पद्धतीने आपण कंपेअर केलं तर x ची अपोजिट व्हॅल्यू जी असते या ठिकाणी असणाऱ्या संख्येची ती x ही असते. म्हणजेच काय,
फॉर एक्स प्लस वन या ठिकाणी डिवायझर जर एक्स प्लस वन असेल तर एक्स ची व्हॅल्यू येते -1. ओके, सो एक्स ची व्हॅल्यू आली -1. पी ऑफ एक्स च्या जागी आपण काय ठेवणार मग आता पी ऑफ -1. सो पी ऑफ -1 इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर -7 इंटू -1 प्लस 9. -1 चा स्क्वेअर पहा काय, -1 चा स्क्वेअर, स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह, सो तो येईल 1. -7 इंटू -1 मायनस इंटू मायनस होईल प्लस 7 1 जा 7 प्लस 9. पहा 9 प्लस 1 झाला आपला 10 प्लस 7 17. ओके, सो बाय फॅक्टर थेरम आपण या ठिकाणी म्हणणार बाय फॅक्टर थेरम काय, रिमाइंडर काय आलं आपलं फॅक्टर थेरम नुसार 17. बाय फॅक्टर थेरम रिमाइंडर इज इक्वल टू 17. म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 या पॉलिनॉमियलला जर आपण x प्लस 1 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर येईल आपला 17. आलं लक्षात. याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्याला सेकंड एक्झाम्पल मध्ये फर्स्ट पॉलिनॉमियल आहे 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर, 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस ax माइनस a प्लस ax माइनस a प्लस ax माइनस a डिवाइडेड बाय x माइनस a. सेकंड पॉलिनॉमियल दिली या ठिकाणी आपल्याला x माइनस a. ओके, तर पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की p ऑफ x आहे, p ऑफ x 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस ax मायनस a आणि डिवायझर आहे, डिवायझर x मायनस a. x मायनस a असल्यामुळे x ची व्हॅल्यू येईल प्लस a, x इज इक्वल टू a आला. आता p ऑफ x जसं दिलं आहे तसं आपल्याला p ऑफ a फाइंड आउट करावं लागेल या ठिकाणी. म्हणजे x च्या जागी आपण ही व्हॅल्यू पुट आउट करणार, x ची व्हॅल्यू a. सो इथे लिहिणार आपण p ऑफ a इज इक्वल टू काय येईल 2a क्यूब माइनस 2a स्क्वेअर प्लस a इंटू a माइनस a. ओके, काय होईल लक्षात घ्या, 2 इंटू a क्यूब येईल 2a क्यूब माइनस 2 इंटू a स्क्वेअर येईल माइनस 2a स्क्वेअर प्लस a इंटू a प्लस a स्क्वेअर होईल आणि माइनस a. ओके, काय होईल लक्षात घ्या मग 2a क्यूब माइनस 2a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, 2a स्क्वेअर मधून a स्क्वेअर गेला, उरला तुमचा माइनस a स्क्वेअर माइनस a. ओके, सो p ऑफ a साठी आपली व्हॅल्यू आली या ठिकाणी 2a क्यूब माइनस a स्क्वेअर माइनस a. सो आपल्याला रिमाइंडर काढायला सांगितलं आहे बाय फॅक्टर थेरम. मग आपण इथे काय लिहिणार, बाय फॅक्टर थेरम, बाय फॅक्टर थेरम काय, रिमाइंडर इज इक्वल टू 17 इकडे असू दे इकडचा, रिमाइंडर काय आला, रिमाइंडर 2a क्यूब मायनस a स्क्वेअर मायनस a. आलं लक्षात. या पद्धतीने फॅक्टर थेरमने आपण फर्स्ट पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियलने डिवाइड केल्यावर काय रिमाइंडर येईल ते काढू शकतो. आलं लक्षात. याच्यातच आपलं अजून एक एक्झाम्पल बाकी आहे, म्हणजे थर्ड एक्झाम्पल. ते कसं आहे ते सॉल्व करूया. थर्ड एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5 मधील थर्ड एक्झाम्पल आहे. पॉलिनॉमियल दिलेली आपल्याला थर्ड 54m क्यूब. फर्स्ट पॉलिनॉमियल दिली आहे 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर प्लस 18m स्क्वेअर माइनस 27m माइनस 27m प्लस 5 आणि सेकंड पॉलिनॉमियल आहे m माइनस 3. ओके, आपल्याला असं म्हटलं की फर्स्ट पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे आणि बाय युजिंग फॅक्टर थेरम रिमाइंडर शोधायचा आहे. ओके, सो लक्षात घ्या या ठिकाणी व्हॅरिएबल पॉलिनॉमियल इन व्हॅरिएबल m आहे. सो आपण इथे लिहिणार p ऑफ m. काय आहे p ऑफ m,
54m cube plus 18m square minus 27m plus 5. डिवायझर आहे आपला इथे डिवायझर m minus 3. डिवायझर जर m minus 3 असेल तर m ची व्हॅल्यू येईल तुमची +3. सो m is equal to 3. आता p of m च्या जागी आपल्याला काढावं लागेल p of 3. m च्या जागी आपण 3 पुट करणार आणि व्हॅल्यू काढणार बाय फॅक्टर थेरम. सो p of 3 is equal to 54 3 चा क्यूब, ओके, प्लस 18 into 3 चा स्क्वेअर minus 27 into 3 plus 5. ओके, सो काय लक्षात घ्या 54 into 3 चा क्यूब आहे 27 म्हणजे 54 into 27 करावं लागेल प्लस 18 into 3 चा स्क्वेअर 9 minus 27 into 3 81 27 3 is 81 plus 5. ओके, सो फ्रेंड आता 54 into 27 करायचं आहे आपल्याला. आपण इकडे कॅल्क्युलेशन्स करून घेऊ. 27 into 54, ओके, 5 7 जा 4 7 जा 28 चा 8 2 कॅरी केला 4 2 जा 8 आणि 2 10 1 0 8 झाला. एक क्रॉस आउट केला 5 7 चा होईल या ठिकाणी 35 चा 5 कॅरी केला 3 आणि 5 2 जा 10 कॅरी केलेला 3 10 प्लस 3 झाला 30. ओके, ॲडिशन 8 5 3 आणि 1 झाला 4 आणि 1 1458. आणि याचं मल्टिप्लिकेशन 1458. ओके, प्लस 18 9 झाला 162. ओके, मायनस 81 प्लस 5. ओके, सो जे पॉझिटिव्ह नंबर आहेत त्यांची सम करून घेऊ आणि जो निगेटिव्ह नंबर आहे तो त्याच्यातून सबट्रॅक्ट करू. रफ वर्क आपण या इकडच्या साईडला करू शकतो. सो रफ वर्क करून घेऊ आपण इकडच्या बाजूला. पहा काय आहे तर 1458 ओके, प्लस 162 प्लस 5 प्लस 5. ओके, 8 2 10 5 15 सब 5 1 कॅरी केला 6 5 11 6 12 2 1 कॅरी केला 4 1 5 1 6. ओके, 1 as it is. ओके, सो 1625 आली ॲडिशन 1458 प्लस 162 प्लस 5 आणि याच्यातून आपल्याला 81 मायनस करायचं. सो 1625 मायनस 81 मायनस करायचं आहे पहा 5 मायनस 1 4 12 मायनस 8 4. ओके, कॅरी केला 1 6 मायनस 1 5 आणि 1 ॲज इट इज. सो आले 1544 1544 इज द फायनल आन्सर. या ठिकाणी आपण म्हणू शकतो का काय तर पहा बाय फॅक्टर थेरम रिमाइंडर इज 1544. याचाच अर्थ असा आहे की 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5 या पॉलिनॉमियलला m मायनस 3 ने डिवाइड केल्यावर आपल्याला रिमाइंडर मिळणार आहे 1544. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.5 मधील फर्स्ट 5 क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यातले ऑल एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. या प्रॅक्टिस सेटमध्ये अजूनही काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सेकंड सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. कारण की एकाच सेशनमध्ये आपण सर्व प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर तो खूप लांबेल, ड्युरेशन जास्तच असेल. म्हणून सेकंड सेशनमध्ये आपण पार्ट 2 जो असेल या प्रॅक्टिस सेटचा 3.5चा तो अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनला. आजचं सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.